रोज आपण एमपीएससीने विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचा अनालिसिस घेत असतो आणि अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. तर आजचा आपला प्रश्न आहे विभागीय परीक्षा. बऱ्याच जणांसाठी हा टॉपिक नवीन असेल तर माहिती असू द्या, महत्वाचा टॉपिक आहे. सरळ सेवा एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहायला मिळाले असतील. आता बाकी टीसीएसने वगैरे घेतल्या होत्या त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, प्रश्न काय विचारलाय, विभागीय परिषदा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत. आयोगाचा ट्रॅपच असा आहे की या शब्दांमध्ये तुमचा वेळ गेला पाहिजे, यासाठी अशा प्रकारची रचना प्रश्नांची करते. बिनचूक, बिनचूक याचा अर्थ काय होत आहे, चुकीची नाहीत, बरोबर आहे. आणि बिनचूकचा अर्थ चुकीची नाहीत असा होते, आणि चुकीची नाहीत नाहीत असा प्रश्न आहे म्हणजे बरोबर नाहीत असं म्हणू शकतो. बिनचूक म्हणजे बरोबर, आणि बरोबर नाहीत असे कोणते विधाने खालीलपैकी आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. समजलं तुम्हाला? अ ब क ड असे विधाने दिलेली आहेत. अ विधानामध्ये सांगितलंय विभागीय परिषदा ह्या घटनात्मक संस्था आहेत. ब मध्ये सांगितलं 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झालेली आहे. क मध्ये सांगितलंय केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. ड मध्ये सांगितलंय भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आता उत्तर बघा कसं दिलेलं आहे आयोगाने. एखादं उत्तर फास्ट ट्रॅक मध्ये कसं सोडवावं ते सुद्धा सांगते. आता यामध्ये ऑप्शन मध्ये बिनचूक नाहीत विचारलेलं आहे म्हणजे बरोबर नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आता अ ऑप्शन सर्वीकडे आहे, सगळीकडेच आहे ना, सगळ्याच ऑप्शन मध्ये दिलेले 100% अ चुकीचं आहे. मग विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था नाहीत तर मग आहेत तरी कोणत्या? त्या वैधानिक संस्था आहेत किंवा सल्लागार स्वरूपाच्या संस्था तुम्ही म्हणू शकता. अ चुकीचं आहे, 100% माहितीच आहे. आता दुसरं स्टेटमेंट, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्याची निर्मिती झालेली आहे. हे कसं आहे, अचूक आहे म्हणजे बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बी ऑप्शन मधून एलिमिनेट होईल. वरीलपैकी सर्व हा ऑप्शन एलिमिनेट आपण करू. त्याच्यानंतर क काय सांगते, केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहे. तर आता उरलं काय मग, अ आणि ड हेच चुकीचं आहे. कारण ऑप्शन मध्ये आता ब आणि क तुम्हाला माहिती आहे की 100% बरोबर आहे, म्हणून उरलं काय तर अ आणि डच आहे. तर ड मध्ये काय चुकीचं आहे मग, यात भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहे. हे मात्र चुकीचं आहे. एकूण 6 विभागीय परिषदा आहेत, त्यातील 5 ज्या विभागीय परिषदा आहेत 1956च्या कायद्या अंतर्गत त्याची निर्मिती झालेली आहे. ईशान्य परिषद ही सुद्धा एक विभागीय परिषद म्हणू शकतो आपण. 1971 अंतर्गत स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने 6 विभागीय परिषदा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून ड ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. करे डिटेल पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. समोर आपण पूर्ण सिरीज लॉंग व्हिडिओ मध्ये सुद्धा सुरू करणार आहोत. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.